नमस्कार मित्रांनो, सुंदर असे मैदान सिद्धेश्वर महाराज केसरी एक आदत एक बैल मैदान शिंदाड येथे पार झाले। तर मित्रांनो, या मैदानामध्ये 30 ते 32 असे गट झाले, 6 सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा पडाला। तर मित्रांनो, या मैदानामध्ये कोण झालीत मानकरी आणि या मैदानाचा फायनलचा फेरा मी घेऊन आला युवराज महाजन खानदेश मित्र। तर मित्रांनो, या मैदानामध्ये 6 नंबरचे मानकरी ठरले ते तास क्रमांक 1 धावलेली गाडी शांताराम जाधव यांचा सकट आणि अल्तमास शेख यांचा हिरा। तर मित्रांनो, 5 नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक 3 धावलेली गाडी समाधान शेठ आंबले वडळा, कल्पेश शेठ कनाशी यांचा हरण्या व रुपेश पाटील नालबंदी यांचा आदत किंग चित्ता। तर मित्रांनो, 4 नंबरचे मानकरी ठरले ते तास क्रमांक 2 झालेली गाडी आकाश ड्रायव्हर आडगावकर यांचा शंकर आणि सचिन शेठ एरंडोल यांचा राया। तर 3 नंबरचे मानकरी ठरले ते तास क्रमांक 6 झालेली गाडी योगेश सुदाम पाटील यांचा बहुरी यांचा शंभू शेठ शंभू डॉन आणि छत्रपती संभाजीनगर यांचा लक्षा। तर 2 नंबरचे मानकरी ठरले ते तास क्रमांक 4 धावलेली गाडी आयुष बाबा चौधरी तारवाडे यांचा घरचा साज श्रावण आणि सोन्या हे झाले 2 नंबरचे मानकरी। आणि ह्या मैदानाचे 1 नंबरचे मानकरी जे 6व्या सेमीमध्ये पळून लगेच फायनलला पात्र झालीत असे साज जो तास क्रमांक 5 धावला होता माणिक फॅन्स क्लब रांजणगाव यांचा दहशत किंग बादशाह आणि सोन्या हे शिंदाड केसरी मैदानाचे एक बैल मैदानाचे मानकरी झालेत। मित्रांनो, सुंदर असा फायनलचा फेरा पळालेला आहे, आपण बघू शकता। 1 नंबर असे नियोजन शिंदाड केसरी मैदानातील आयोजकांनी केलेले होते आणि त्या ठिकाणी सुंदर असं समालोचन पण आप्पासाहेबांनी केलेलं आहे। आणि निकाली पंच म्हणून पण आपले सचिन सर एरंडोल यांनी निकाली पंच म्हणून 1 नंबर असं काम केलेलं आहे आणि सुंदर असं मैदान हे आज आपल्या खानदेशमध्ये करून दाखवलं आहे। मित्रांनो, या मैदानामध्ये एक आदर्श घ्यावा लागणार आहे। या मैदानाची नोंद त्यांनी एका दिवसा अगोदर बंद केली होती, जेणेकरून हा फायनलचा फेरा दिवसा पडायला दिसला। नाहीतर आपल्याला सध्या खानदेशमध्ये बघायला मिळतं आहे जसे आपण गट काढतो त्या गटाच्या वेळेसच लोक सांगतात की आमच्या चिठ्ठ्या फाडा। तसं न करता या मैदानाच्या आयोजकांनी एक आदर्श करून दिलेला आहे। 1 दिवसा अगोदर नोंद बंद करून एक सुंदर असं मैदान हे पारदर्शक दिवसा ढवळ्या सूर्याच्या साक्षीने फायनलचा फेरा करून दाखवलेला आहे। असं मैदान आजपर्यंत आपल्या खानदेशमध्ये झालेलं नाही। एक मस्त आदर्श या आयोजकांनी आपल्याला खानदेशमध्ये करून दाखवलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते या मैदानाबद्दल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आणि आपला हा फायनलचा व्हिडिओ आणि आपला हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी, जय जवान जय किसान। तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद जय खानदेश। बघा संपूर्ण व्हिडिओ।